अमाय बाई, कुठं गेला या आत्ताच्या आत्ता? आत्ताच तर त्यानं नाश्ता केला. त्याला म्हटलं नाश्ता कर अन गोळ्या घे अन आराम कर. अन येऊन पाहतो तर हाय नाही या, कुठं गेला आणि काय गेला तर. इकडे बाथरूमात तर नाही गेला या. गण्या, गण्या, अमाय इकडे तर नाही आहे तो. गेला कुठं मग? घरात गेला काय या? गण्या, बबिता आला काय हो या तिकडे? बबिता, गण्या आला का इकडे? नाही आई, इकडे तर नाही आला तो. काहून नाही, कुठं गेला तो आत्ताच्या आत्ता? काय माहित हो कुठं गेला आणि काय गेला. त्याले म्हटलं नाश्ता कर आणि घे बा गोळ्या. पाणी घेऊन गेली तर हाच नाही तो रूम मध्ये. कुठं गेला आणि काय गेला? गेला तर नाही या खेळाले लेकराय बरोबर. काय माहित आहे, होऊ शकते गेला असन तो खेळाले. माय काही लक्ष नाही त्याच्यावर, मी कामच करून राहिले. बरोबर पाहते ना तो, आवडाव बरोबर पाहते. म्हणत असन कोणाचं लक्ष नाही आता मायावर, तर बरोबर सुटकन पाहते. हो नाही, आता आराम नाही करायला पाहिजे काय त्यानं? कालच तर त्याला दवाखान्यातून आणलं. आता एका दिवसात त्याला पडलाय काय आराम? काल तर मोठा झोपला होता. डोकं दुखते आजीन, हात दुखते आजीन, पाय दुखते आजी. आता झाला काय शिदा? आई जा त्याले बोलावून आणा, औषध द्या आणि आराम करायला लावा. नाही तर काय आणतो त्याले पाहून. मॅट वानाचं कुठं काय गेलं तर. नाही तर काय आणतो त्याले पाहून. एक काम कर ना मग, आता तिकडे चाललीस मी तर प्रसाद देऊन दे ना. सगळेले देऊन देतो. अमाय हो गड्या, काल देतो देतो म्हटलं न राहिलंच देवाचं. आण बरं, घेऊन ये डब्बा, देऊन देतो आता सगळेले. हो आई देतो, 2 मिनिट थांबा. बरं आणतो मग मी पाहून. आई स्वयंपाकात काय बनवू मग? काय बनवतं? काय आहे बनव ना तुझ्या मतानं. काय बनवायचं आहे तर? तुरीच्या शेंगा आहे आई, तर तुरीचे दाणे बनवू काय मग? बरं बनव ना, बनव बनव. चाल गड्या आणतो याले पाहून. लता, लता. बापरे, शांता काकू लय दिवसाबाद आल्या. कशा काय आल्या? काही नाही हो, गण्याले पाहून राहिले मी. इकडे दिसला काय तुले खेळताना? आला गेला होता काय तुझ्या घरी? नाही नाही काकू, इकडे इकडे तर नाही आला. तिकडेच असन तो लेकराय बरोबर खेळत. तिकडे वडाच्या झाडापाशी, नाही तर मग त्या टंकी जवळ असन, नाही तर मग मंदाताईच्या घराजवळ असन खेळत. तिथं राहते ना लेकरा. हा काय, तिकडेच जाऊन पाहा लागन मला. बरं घे ना मग प्रसाद, ह्या प्रसाद घे. कायचा प्रसाद होय काकू? अहो आम्ही नाही गेलतो काय घुमाले आता रिंकूच्या गावाले, कोराडी माता मंदिर, तर तिथचा प्रसाद होय. हा काय, पहा बरं तुम्ही तरी मस्त घुमून फिरून येऊन गेले. चांगलं झालं काकू, दर्शन घे. हो दर्शन गिर्शन मस्त झालं ना, मस्त शांततेनं दर्शन झालं. गर्दी नाही काही नाही. आणि दिवसभर घुमलो, दिवसभर घुमलो. बोर नाही वाटत ना, काही नाही. मस्त गमते बाई, मस्त गमते तिथं. हो ना, आहेच ना, पाहण्यालायक गमते. नाही तर काय, मग मस्त गमते. बरं घे मग प्रसाद. तिकडे जातो मी, रुपाले मंदाले आणि तिकडे प्रीतीले देऊन देतो. बरं बरं, देऊन द्या. चल मग येतो. हो या काकू. गण्या, गण्या. काय होय शांत काकू, कायची मिठाई होय? तुमचा वाढदिवस गी आहे काय आज? नाही हो, वाढदिवस गी नाही आहे, प्रसाद होया. प्रसाद, अच्छा अच्छा, द्या ना. कोणत्या देवाचा प्रसाद होय? अहो प्रसाद काय, इथं नाही गेलो होतो काय आम्ही जगदंबे मातेच्या मंदिरात, तिथचा प्रसाद होय. असं असं, द्या ना मग द्या. बरं घे मग, मला तिकडे जायचं आहे रुपाच्या घरी, आशाच्या घरी. चल मग येतो. हो या काकू. झाले काय हो काम? काम काय होते काय मावशी, किती काम केले तर. चालू आहे आता काम करणं. हा काय, वाव शांता मावशी, कायची पेढे हो? काही गुड न्यूज घे आहे काय अजून बबिता वहिनीले? काय हो काही बोलता? आता कायले पाहिजे, आहे ना आता बरोबर आहे. पोरगी आहे, पोरग आहे, आता कायले पाहिजे? नाही पेढे दिसले म्हणून म्हटलं, हाय काय बा अजून काही? नाही नाही, आता गीता काही नाही आहे, आता नाही पाहिजे. 2 असतं लय झाले. काय त्याचेच पेढे राहते काय? अजून दुसरे पेढे नाही राहू शकत काय? राहते ना, सगळ्याच गोष्टीचे पेढे राहते, पण चांगल्या गोष्टीसाठीच राहते ते. वाईट गोष्टीसाठी नाही राहत. कोणती ना कोणती खुशगपर राहते, तेव्हाच पेढे देत असते. सांगा ना मग कायचे पेढे होतं? कोणाचा वाढदिवस आहे तुमच्या घरी आज? नाही हो माय, कोणाचा वाढदिवस नाही आहे. आम्ही गेलो नाही होतो काय घुमाले. अच्छा अच्छा, हो हो, स्टेटसवर फोटो पाहिले होते, कोराडी माता मंदिर. अच्छा, तर जगदंबे मातेचा प्रसाद होय. नाही तर काय मग,
प्रसाद होय ना. बरं बरं द्या मग. घे ना. आणि हे लेकरं गी दिसले का इकडे? आला होता काय गण्या गे? नाही मावशी, लेकरं तर नाही आले इकडे. माईची नाही दिसून राहिली, ते तिकडेच आहे, त्याच्या संग खेळून राहिली. काहून? अहो ह्या गण्या एक तर त्याला बरं नाही वाटून राहिलं आणि इकडे आला तो खेळाले. काय लिहाले पाहिजे? त्याले म्हटलं 2 दिवस शाळेत नको जाऊ आणि गावातही नको खेळू बा. हो ना, त्याला तर बरं नाही आहे ना. काल तर तापही आला होता म्हणते त्याले. हो ना, काल तर आम्हाला दांदरून टाकलं होतं त्यानं. किती घाई घाईनं आलो आम्ही. काय झालं सनगड्या काय नाही, काय झालं सनगड्या काय नाही. मन लागते काय मग आमचं? काल घुमाले जाणार होता आम्ही मस्त दीक्षाभूमीवर, पण राहिलं आमचं आता जावाचं. हो इकडे आले ना, मग राहिलं असन तुमचं. काही नाही होत, पुढच्या वेळेस चालले जाता. तसं तर पाहिलंय, पण काल जवळ नाही सुट्टी घेतली होती. आता हाय म्हणे मामीजी गे तर या म्हणे घुमून फिरून. तर असं झालं तर राहिलं मग. हा काय नाही तर काय, अन आज गावात घुमून राहिला. सांग मग आता त्याला झोडपून आहे काय मी? पाहतो बाप्पा त्याले कुठं आहे ना काय आहे तर. बरं घे ना प्रसाद घे, सुनीलला दे जा तुझ्या पोरीला दे जा. बरं दिन ना, द्या मग. चल मग रुपा येतो. हो मावशी ये मग. माय पाय रुपा. काय मावशी? अहो पाहिजो म्हटलं इकडे गण्या घेईन तुझ्या घरा इकडे तर पाठवजो त्याले. आजीनं बोलावलं म्हणा, नाही तर मग झोड पण म्हणत होती म्हणा तुले. ठीक आहे ना, इकडे आला गी तर सांगतो त्याले, पाठवतोच ना मी, पाठवतो त्याले. हो ना, बैताळवानाचा कुठं घुमून राहिला आणि काय घुमून राहिला तर पाहतो त्याले. काय चाललं प्रीती? काय नाही काकू, कामं गिमं झाले तर बसली आहे. बोला ना काकू, कशा काय आल्या? काही नाही हो, या गण्यालेच पाहून राहिली मी. इकडे आला काय तो खेळत गिलत आला असन तू या पोरा संग गीत? नाही नाही काकू, इकडे तर नाही आले लेकरं. माहित तर घरी नाही आहे, तिकडेच गेला तो गावात खेळाले. हा काय गेले असन तिकडे, असन कुठं खेळत. घे ना प्रसाद. अरे वा प्रसाद, कायचा प्रसाद होय काकू? अहो आम्ही गेलो नाही होतो काय मंदिरात, तिथचाच प्रसाद होय. अच्छा अच्छा, चांगलं झालं ना आणलं आमच्यासाठी तर. तुम्ही तरी पहा बरं, पोरीच्या गावाला जाता तर घुमून फिरून येऊनच जाता. आम्ही पाय जातो जातो म्हणतो आणि जाणच नाही होत. एखाद्या वेळेस जाऊ बरं काकू आपण, 8-10 दिवसासाठी येऊ मस्त घुमून. मस्त 7-8 जणी आपण मैत्रिणी. जाऊ ना, जाऊ जाऊ. हो ना, बाकीच्या गावातल्या बाया मस्त प्लॅनिंग करते आणि हप्ताभर घुमा फिरायला जाते. आपल्या गावातल्या बाया तर प्लॅनिंग नाही करत, काही नाही, कामाला जाते आणि घरी राहते. दुसरं काहीच नाही सुचत त्याले. घुमा फिरायला लागते, कामही करायला लागते, तेव्हा गमते. नाही तर काय सकाळी उठलं डब्बा बांधून चाललं कामाले. हो हो, माई रिंकू बी मोले लय बोलत होती. काय आई म्हणे घुमत फिरत नाही म्हणे तुम्ही, घर न वावर. घुमा फिरायला लागते म्हणे, तेव्हाच तर तुम्हाला पाहायला भेटन म्हणे. तुम्ही घुमालेच नाही यान, घुमालेच नाही जाण तर काय पाहायला भेटन म्हणे. बरोबर आहे ना मग रिंकूचा, बरोबर म्हणते ते. आता आपण गावाच्या बाहेर पायच नाही ठेवू तर काय दिसन आपल्याला कुठं काय आहे ना कुठं काय नाही. त्याच्यासाठी तर गावाच्या बाहेर जावंच लागते. तेव्हा आपल्याला समजन. बरोबर आहे तिचं, काही चुकीचं नाही म्हणून राहिले ते. या जगात आलो तर काही ना काही तर पाहून जाऊ. ते तर आहे म्हणा. बरं घे ना मग प्रसाद. काय तू बापा मी ह्याले करायले कुठं आहे ना काय आहे तर. बरं द्या ना. काकू राजा आहे का घरी? नाही रे, घरी नाही आहे तो, तिकडेच आला ना खेळाले, तिकडेच आहे तो गावात. असं तर ह्या इकडे खेळून राहिला नाही. गण्या काय आहे म्हटलं, तुले म्हटलं गोळ्या घे तर इकडे आला तू खेळाले. सांगू काय आता तुले? घेत का नाही घेत तू गोळ्या सांगून दे. घेतो ना आजी. घेत तर कधी घेत मग? इकडे खेळून राहिला तू, समजत नाही तुले? आराम करा म्हणून कालच नेलं होतं ना दवाखान्यात. काय म्हणे डॉक्टर? खेळायला सांगितलं काय? घुमाचं सांगितलं काय सांग? आराम करायचं सांगितलं ना, मग काऊन नाही समजत? गोळ्या नाही घेत, मस्त आला इकडे खेळाले. होय लवकर घरी होय. मले घरी जायच्या पहिले घरी दिसला पाहिजे तू, नाही तर चांगली झोडपण तुले. जातो ना आजी. जातो नाही, घरी होय लवकर. तुलेच पाहून राहिली मी. किती वेळची पाहून राहिली इकडे गावात. कुठं गेला गण्या आणि तू इकडे खेळून राहिला. जाय मग आता पटकन घरी जाय. हो जातो. चंदू घे ना प्रसाद अन आईले दे जो. हा आजी. बरं प्रीती घे तूही प्रसाद घे. बरं ठीक आहे मग येतो. हो काका. आई काय करून राहिली? बोल ना, काय म्हणता? काय म्हणता आता? आई चाल ना आपण बाहेर बसू, शेकोटी पेटो नाही. राहू दे ना, जेवण खावण केलं मस्त झोपून राह. आता सातवी टाकतो मी, झोपून राह. काय त्या थंडीत बाहेर बसतं.
चाल ना आई, चाल ना, आपण हात शेकून. चांगलं वाटते मला हात शेकणं. चाल ना आई, बसू ना. एवढ्या लवकर झोपून राहिली काय तू? 8च तर वाजले. अहो काय पण राहू दे ना. आता मस्त सात्री टाकतो, झोपून राह. मस्त गरम लागते मग. चाल ना आई, मी ना कागद वागद जमा करून ठेवले शेकोटी पेटवासाठी. अन तू चालत नाही. चाल ना, थोडस बसू आपण अर्धा घंटा, मग घेऊन जाऊ झोपाले. चाल ना हो, चाल ना. बरं चाल बा, चाल, पेटून देतो तुला शेकोटी. नाही, तू बी बस जो, आपण दोघी जणी बसू. बरं चाल, दोघी बसू. वाव, किती मस्त वाटते हात शेकाले. शेकोटी जवळ बसूशाच वाटते. हो ना, मला शेकोटी दिसली तर मी धावतच आली. चला म्हटलं, रूपाने शेकोटी पेटवली, या म्हटलं हात शेकून. शेकोटी काय हिनं पेटवायला लावली मला. आई पेटव नाही, चाल ना, हात शेकू. आताच झोपतं काय आई? जबरदस्ती आणलं तिनं मला. हा काय, चांगलं झालं ना शेकोटी पेटवली तर. मला दुरूनच दिसली शेकोटी. मी म्हटलं चाल गड्या, रूपाने शेकोटी पेटवली, चला पटकन हात गीत शेकून या म्हटलं. धावतच आली ना मी. हा काय, दिसल्या ना मला. चांगलं वाटते, पण पाहिजे जेवण खाऊन झाल्यावर 10-15 मिनिट हात वात शेका. आणि संध्याकाळी जेवण करतो आणि थंड थंड पाणी पितो तर जास्तच थंडी लागते. अंगात थंडी भरून येते. हा, तर माठातलं काय पाणी पिता मग आता तुम्ही? एवढ्या थंडीत किती थंडी पडते. माठातलं पाणी नाही प्या लागत, गुंडातलं पाणी पित जाणं मग. अव सवय पडली ना माठातलं पाणी प्यायची. आता माठातलंच पाणी पितो मी. हिवाळा राहो, पावसाळा राहो, उन्हाळा राहो, थंडच पाणी पितो. गुंडातलं पाणी प्या तर तहानच नाही जात ना. आणि थंड पाणी प्या तर थंड नाही पेणं होत, पण तेच पाणी पितो मी. तसं नाही आहे रूपा, ते माठातलं पाणी पे नाही तर गुंडातलं पाणी पे. थंड लागतेस जेवण केल्यावर संध्याकाळी पाणी प्यात. नाही तर काय मग. अहो रूपा, बोलाव ना शांता काकूले, चंद्रकला काकूले, तिकडे आशा आहे, लताबाई आहे, बोलाव ना यायले. मस्त गप्पा गोष्टी करू. माय हो, बोलाव ना सगळेले. आणि ह्या असा टाइम आहे, जेवण खाऊन करून सगळ्या जणी फिरीस राहते. कोणते कामं नाही राहत, जेवण खाऊन करते. कोणी लोटते, कोणी टी पाहते, कोणी काही करते. नाही तर काय मग, ह्या टाइम चांगला आहे गप्पा गोष्टी करायला. आणि तसं तर म्हणा आपण एका जागी काही बसत नाही, गप्पा गोष्टी काही करत नाही, म्हणजे टाइमच नाही आहे ना. सकाळी उठा, घरचे कामं करा, मग कामाला जा, मग तिकून या, अजून घरचे कामं करा, जेवण खाऊन करा आणि झोपून राहा. पण असं हात शेकत बसलं तर थोडंसं चांगलं वाटते, माहोल बनते. ते तर आहे, पण एवढ्या थंडीत जाईन काय त्याला बोलावाले? राहू द्या ना, येते नाही येत. अव बोलावाले नको जाऊ, मेसेज टाक, या म्हणा माझ्या घरासमोर शेकोटी पेटवली आहे, असा मेसेज टाक, येते मग. काऊन नाही येत, सगळ्या जणी येते धावत. हो हो, मेसेज टाक, मेसेज. बरं ठीक आहे, टाकतो मी ग्रुपवर मेसेज टाकतो. प्रीती ताई टाकला मेसेज. बरं पाहू ना, येईन तर येईन, नाही तर आपण आहेच मग तिघी चौघी जणी टाइमपास करायला. माय बाई, पाय हो रूपा, आला ना मेसेज टाकल्या बरोबर आल्या दोघी जणी. या या चंद्रकला काकू आली ना हात शेकाले. जागा द्या आता थोडीशी बसाले. या ना काकू, या आहे ना एवढी मोठी जागा आहे, या बसा. येव आशा. बापरे, पहिलेच मीटिंग चालू आहे वाटते तुमची. नाही हो बाई, जमते माली मी, आणि तेवढ्यात तूच आली. हा काय, झालं शांता काकू जेवण? हो झालं ना, आत्ताच जेवण झालं. हा काय, या मग. चंद्रकला तर स्वेटर की घालून आली. शांताबाई, थंडी नाही लागत काय? थंडी होय का काय होय? मी तर मस्त अंगावर घेऊन लोटली होती, पण रूपाचा मेसेज आला तर आली मग इकडे. चला म्हटलं, सगळ्या जणी असन तिथं तर जाऊन बसा म्हटलं, गमते घरी काय एकटं. अमाय एकटी कायले आहे हो तू? आहे ना दिवाकर. हाय, तर तेही लोटले राहते ना. ते काय गोष्टी सांगन काय मोले, असं झालं तसं झालं. बायावानी गोष्टी करते काय माणसं? हो काकू, ते तर आहे, त्याले आपल्यावानी गोष्टी नाही आहेत. आपल्या गोष्टी काय इकडच्या तिकडच्या चालू राहते. आणि तसे काकाजी जास्त काही बोलत नाही, कामापुरते बोलते, आणि शांत स्वभाव आहे ना. नाही तर काय मग, काय गोष्टी सांगन ते मोले? काही गोष्टी नाही सांगत, कामापुरतं बोलते आणि मस्त आराम करते. काय मग मावशी, कशी राहिली तुमची ट्रिप? कायची ट्रिप बा, गेलो होतो पाहुणपणा, जाऊ नाही काय? जा लागते ना, जा लागते. चाल जा ना हो, आपण जाऊ कुठं घुमाले. तुम्ही तर कुठं चालतच नाही. करा ना मस्त प्लॅनिंग 8 दिवसासाठी. येऊ मस्त घुमून फिरून. पैसा नाही पाहिजे काय? पैसे पाहिजे तर 1 महिना थांबून जा. मस्त आता कापसाचा सीझन आहे, कापसाचा सीझन करून घ्या. 10 रुपये किलो, 12 रुपये किलो आहे ना. कशाही त्या 350-400 रुपये रोज पडते. मग पैसे जमा नाही राहत काय? राहते, जमा करून ठेवा मस्त. आणि पुढच्या महिन्यात जाऊ मग घुमाले कुठं. नाही हो प्रीती, पुढचा महिना कायले, जानेवारी महिन्यात. डिसेंबर महिन्यात 1 महिना काम करून घेऊ, मस्त सीझन काढून घेऊ.
मग तिकडे काय जानेवारी फेब्रुवारी महिन्यात झडतीवर राहते कापूस. माय हो मंदाताई, म्हणून घेऊन तर बरोबर राहिले. नाही तर काय. आणि पुढच्या महिन्यात थंडी जास्त राहील आणि जानेवारी महिन्यात थोडीशी थंडी कमी राहते, तर मस्त घुमणं फिरणंही होते. येऊ मग कुठून 8 दिवसासाठी जाऊ घुमा फिराले. 8 दिवसाची गोष्ट करता, 2 दिवसाची तर ट्रिप काढा पहिले, मग 8 दिवसासाठी जा घुमाले. मावशी तर प्लॅनिंग करा लागेल ना पहिले आपल्याला. कुठं कुठं जायचं आहे, कोणत्या गावाला जायचं आहे, कुठं मुक्काम करा लागते, काय करा लागते. पहिले पूर्ण माहिती काढून घेऊ. किती दिवस लागते, काय दिवस लागते, किती खर्च येते, ट्रेननं जा लागते, गाडीनं जा लागते का बसनं जा लागते. पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन घेऊ आणि मग जाऊ. बापा 1 महिना लागते काय मग इन्फॉर्मेशन घ्यायला. एका दिवसात तर माहीत होऊन जाते. मोबाईलवर म्हटलं आजकाल सगळं काही मोबाईलवरच आहे. कुठं राहायचं, कुठं जावाचं, कुठून कुठं जा लागते, सगळं मोबाईलवरच दिसते आपल्याला. हो ते तर आहे. तुम्ही पहा बरं, मस्त घुमून आल्या म्हणून राहिली. का पण जाऊ बा सगळ्या जणी मस्त मैत्रिणी. जाऊ ना मंदा, पक्क्यात जाऊ. नाही तर काय मग. शांता काकू, रोज आता शेकोटी पेटवत जाऊ आपण. हा काय रोज शेकोटी पेटू आणि काड्या हो बाई. रोज रुपाच्या घरी शेकोटी पेटवशील तू तर तिच्या घरच्या काड्या संपणार नाही काय. इंधन पाहिजे ना शेकोटी पेटवाले. नाही तर काय मग. इंधन पाहिजे. आज तिनं शेकोटी पेटवली, त्याच्यानं बोलावलं आपल्याला, पण रोज बोलावं काय ते. हो ना मावशी, बरोबर आहे ना. माझ्या घरचं इंधन नाही संपणार काय. एक काम कर जा मग, आपापल्या घरून गौऱ्या नाही तर मग इंधन घेऊन येत जा, खड्डे खुड्डे. मग आपण पेटत जाऊ शेकोटी. हो रुपा, म्हणून घेऊन तर बरोबर राहिली तू. एक काम करत जाऊ आपण. एक दिवस मी आणत जाईन काड्या, एक दिवस मंदाताई, एक दिवस रुपा, एक दिवस प्रीतीताई, एक दिवस चंद्रकला काकू, एक दिवस शांता काकू, एखाद्या दिवशी लताबाई. अशा आपण एक दिवस काड्या आणू तर 7-8 जणी आहे आपण. तर 1 हप्ता तर असाच निघते. हप्त्यातून फक्त 1 वेळा आणा लागन काड्या. हे गोष्ट पटली बा आशा, तू हे गोष्ट पटली. बरोबर आहे ना. 7-8 जणी आहे तर 1 हप्ता आपला असाच निघते. फक्त 1 दिवस आणा लागन आपल्याला काड्या. जमते ना मग. कोणाला काही प्रॉब्लेम आहे काय वा. नाही मावशी, मला तो कोणता प्रॉब्लेम नाही आहे बा. मी तर काड्या आणायला तयार आहे. ह्या दोघीले विचारून घ्या, रुपाले आणि प्रीतीले. नाही, आम्हाला कोणता प्रॉब्लेम नाही आहे. कोणता प्रॉब्लेम आहे. हात शेकायला चांगलं वाटते ना काय. काड्या आणायला चांगलं नाही वाटणार काय. चांगलं वाटते आम्हाला. आणन आम्ही काड्या घेऊन येऊ. बरं, आजपासून पक्का मग आपला रोज जेवण झाल्यावर येत जाऊ आपण इथं रुपाच्या घरी. मस्त जागाही आहे बसा उठाले आणि पेटत जाऊ मग इथं शेकोटी. हो. उद्या मग घरीच आहे. कोण मले म्हणतं का प्रीतीला म्हणतं. सगळेच म्हणून राहिले घरी जाय काय म्हटलं. सगळ्या जणी पाहिजे ना कोणीकडला हो का इंत जाऊ कामाले. हो जाऊ ना. हो का तर येऊ दे. आणि किलोचा भाव 12च्या वरच म्हणजा. आता 10 न 12 रुपये तर गावातच देते आपल्याला. हो 13 रुपये म्हणून पाहा लागन. 13 नाही तर 14 रुपये. हा म्हणून पाहिजे. चला हो बाप्पा, झोपत नाही काय. अर्ध्या रातवर इथंच बसता गोष्टी करत. सकाळी कामं धंदे करा लागते ना. आणि कुठचा हो का गी काही तर कामाला जा लागन. उठा आता, चला आराम करा. हो बापा, माहित येई म्हणून लय वेळची गेली तर आलीच नाही म्हणून. गोष्टीच करत बसली म्हणून तिकडे जाऊन. हो चला मग झोपा. हो चला आता मी जातो बापा घरी. भेटू मग उद्या ह्याच टायमिले. चला मग मित्रांनो, सांगा बा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला मग उद्या भेटू नवीन भागात. धन्यवाद.